रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रशंसा। दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्री आणि सहकार्याची अखंड परंपरा असल्याचा पुनरुच्चार। भारत आणि चीन दरम्यान गेल्या 5 वर्षांपासून बंद असलेली थेट विमानसेवा या महिनाअखेरपासून पुन्हा सुरू होणार। दोन्ही देशांमधल्या व्यापार आणि पर्यटनाला चालना। जागतिक अस्थिरतेच्या काळातले बदल आणि आव्हानांना तोंड देण्याचं सामर्थ्य भारतीय अर्थव्यवस्थेत असून तिचा सातत्यानं विकास होत आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन। आमचं स्थगिती सरकार नाही तर प्रगती सरकार आहे असं सांगत राज्यातल्या विकास कामांचे एकनाथ शिंदे यांनी दिले दाखले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा खर्च शिवसेनेकडून उचलण्याची घोषणा। मुंबई महापालिका निवडणुका जिंकल्यावर सरकारच्या भ्रष्ट कारभारावर श्वेतपत्रिका आणणार, पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा। सरकारवर कडाडून टीका। सणासुदीच्या काळासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर हस्तांतरणाचा आगाऊ हप्ता म्हणून 6,418 कोटी रुपये प्राप्त, अजित पवार यांची माहिती। नॉर्वेमध्ये सुरू असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक। जागतिक